देव आल्यानंतर काय झालं आपण श्रवण केलं। जब ते राम बिहाई घर आए, जब ते राम ब्याही घर आए, जब ते राम ब्याही घर आए, जब ते राम ब्याही घर आए। इत नव मंगल मोद बधाये, इत नव मंगल मोद बधाये, जब ते राम, जब ते राम, जब ते राम ब्याही घर आए, जब ते राम ब्याही घर आए। जब ते राम बिहाई घर आए। जेव्हा भगवान परमात्मा लग्न करून घरी येत आहेत, भगवान लग्न करून घरी आल्यानंतर काय झालं तर जानकीने आपला संसार सांभाळला। जानकीने आपल्या सासूच्या हातची सर्व कामं घेतली। बघा, सुनेने काय घ्यावं आणि काय नाही घ्यावं हे ध्यानात ठेवा। सासूच्या हातची कामं घेतली। सकाळी जी सासू उठायची तिला सांगितलं, आई मा कौसल्या आता तुम्ही सकाळी लवकर उठायचं नाही, मा सुमित्रा आता तुम्ही उठायचं नाही, मा कैकेयी आता तुम्ही उठायचं नाही। अगं मी उठायचं नाही, मग हे कामं आता मी करणार। आता मी सकाळी लवकर उठणार, मी सडा सावर्जन करणार, मी तुळशीला पाणी घालणार, तुम्ही उठलं की फक्त स्नान करायचं, देवपूजा करायची, गरम गरम मी चहा तुम्हाला आणून देणार, तो तुम्ही प्यायचा। कामं घेतली। आजच्या सुना कामं घेत नाहीत, व्यवहार घेण्याचा प्रयत्न करतात। माझी विनंती आहे, मी कालही तुम्हाला सांगितलं, कथा ही प्रत्येकाच्या घरातली कथा आहे आणि आपल्या घरामध्ये रामायण व्हावं असं जर वाटत असेल, आपल्या घराचं राम राज्य व्हावं असं जर प्रत्येक सुनाला वाटत असेल तर तिने सीतेचा आदर्श घेतला पाहिजे, तिने मांडवीचा आदर्श घेतला पाहिजे, तिने स्तुतकीर्तीचा आदर्श घेतला पाहिजे आणि तिचं जीवन तिने पुढे नेलं पाहिजे। खरंच जर तुम्ही सीतेचा, मांडवीचा, स्तुतकीर्तीचा आणि उर्मिलेचा आदर्श घ्याल तर नक्कीच तुमच्या जीवनात सुद्धा रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही। तुमचा मालक जर राम झाला तर तुम्ही सीता व्हाल, आणि तुमचा मालक जर रावण झाला तर मग तुम्ही काय व्हाल मी हे सांगू शकतो। आपल्या मालकाला राम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आपला मालक रामासारखा वागला पाहिजे। आणि म्हणून अशा पद्धतीचे आपण प्रयत्न केले पाहिजे। आणि म्हणून आज कौशल्यजवळचं काम सीता घेते, उर्मिला घेते, स्तुतकीर्ती घेते, मांडवी घेते। राजा दशरथ निवांत होत आहेत, राजसभा घेत आहेत। राजसभेमध्ये सहज राजा एक दिवस आपल्या शयनगृहाकडे जात असताना तो आपल्या बेडरूम मध्ये जातो, एक आरसा राजाच्या हातात लागतो, आरसा राजा पाहतो, आरशामध्ये राजाला आपला मुकुट तेढा दिसतो। रावू सुभावू मुकुर करलीना, बदन विलोकी मुकुट समकीना। आणि आरशामध्ये आपला चेहरा पाहिल्यानंतर राजाला आपला मुकुट वाकडा दिसतो। ऐका ऐका, इकडे लक्ष द्या। खरं तर आरसा याच्यासाठी आहे की तो आपले दुर्गुण काही दाखवत असतो, आणि मग ते दुर्गुण आपण झाकायचे नसतात, तर ते दुर्गुण आपण सुधारायचे असतात। जसं आपल्या चेहऱ्यावरती जर काळा डाग पडला तर तो आरसा आपल्या चेहऱ्यातून दाखवून देतो की तुझ्या चेहऱ्यावरती काळा डाग आहे, मग आपण एखादा कपडा घेतो, पाणी घेतो आणि तो काळा डाग पुसून टाकतो। तसे अनेक दुर्गुण तुमच्या चेहऱ्यामध्ये असतात, वागण्यामध्ये असतात, ते दुर्गुण काढले पाहिजेत। म्हणून रामकथा म्हणजे आरसा आहे, तुमचे दुर्गुण सांगते आणि मग सांगितल्यानंतर आपण ते दुर्गुण काढले पाहिजेत। ऐका, राजा दशरथाने मुकुट आपला सरळ केला, तेढा झालेला मुकुट राजा सरळ करतो। बदन बिलो की मुकुट समकीना, बदन म्हणजे आपला चेहरा राजाने पाहिला, मुकुट जो वाकडा होता तो राजाने असा सरळ केला। सरळ केल्या केल्या काय झालं, श्रवण समीप भय सितकेसा मनहुजर ठपन सुपदेशा। राजाला लक्षात आलं माझ्या कानाजवळ पांढरा केस झालेला आहे। ऐका,
केस पांढरे व्हायला लागले की माणसाने ध्यानात ठेवायचं आपण म्हातारे व्हायला लागलो, आणि लगेच कमरेच्या चाब्या काढायच्या आणि मुलाजवळ देऊन टाकायच्या. म्हातारीने पांढरे केस झाले की चाब्या घ्यायचं आणि म्हणे, सुनबाई या चाब्या, आता संसार कसा चालवायचा ते तू ठरव. मालकाला साखर किती सांगायची, तेल किती सांगायचं, आणि घरातली भाज्या कशा करायच्या हे तू ठरव. आता मी नाही ठरवणार. आता मी मस्त रोज सकाळी नदीला आंघोळीला जाणार, तिथे महादेवाचा अभिषेक करणार, तिथंच मंडपात बसणार, 7 दिवस कथा ऐकणार आणि जप करणार. तू किती सांडणार आहे आणि किती जमा करणार आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही. कोणाला सांगायचं? सुनेला. पण म्हातारी अशी चिटकून बसली महाराज त्या संसाराला. त्या मुंग्या जशा साखरेला, ते मुंगळे जसे गुळाला, ते किती ओढलं तरी मान तुटते पण तो मुंगळा बाहेर येत नाही. तशी माणसं आहे. आवा निघाली पंढरपुरा आणि येशीपासून आली घरा. दिंडी जायची पंढरपूरला दरवर्षी गावाला. मग म्हातारी म्हणे, माय मी बी जाते. निघाली पंढरपूरला. पण पंढरपूरला निघाल्यावर जा वाटते का मारा? नाही. मंदिरापर्यंत आली मारुतीबाच्या. तिने वारकऱ्याने अभंग म्हणला, शरण शरण हनुमंता. ती इनी करी बॉल म्हणी, जर 10 मिनिटं थांबा मी घरून जाऊन येते. येशीपासून आली घरात. सुनेला म्हणते, हे बघ मी पंढरपूरला चालले, पण कोणाला काही द्यायचं नाही. महाराज म्हणतात, हे जे काही आहे ना हे कोणाला काही देऊ नको. ती सासू म्हणते, माझ्या हातीचा कलवडू नको मज वाचवणी फोडू. कलवडू म्हणजे कळालं तुम्हाला? गौऱ्याचा केलेला असतो, त्याला बाहेरून शेण मारलेलं असतं, त्याला आपल्या इकडे उडवा म्हणतात. उडवा. ती म्हणते, हे बाय उडवा मी वस्तूवर काही फोडू नको. आता ती सून म्हणजे बीटेक झालेली होती, MA झालेली होती, डिग्री प्राप्त केलेली होती. ती सून म्हणे, आत्या ह्यो उडवा तुमच्यासाठी ठेवते नदीवर, असा ठेवते तुमच्यासाठी. हे बघ दही दूध ताक तूप लोणी कोणाला द्यायचं नाही. सून हुशार होती म्हणे. ती म्हणे, आत्या तुम्ही दह्याचं सांगितलं, दुधाचं सांगितलं, ताकाचं सांगितलं, डाळीचं नाही सांगितलं, तांदूळ डाळ. ती म्हणे, मी एवढी वेडी नाही. मी तांदूळाच्या डब्यावर डाळीच्या डब्यावर खडून खुना करून ठेवल्या, किती झालेली आहे किती नाही. ऐका, आवा निघाली पंढरपूर आणि येशीपासून आली घरा. अशाने घडणार नाही. राजा दशरथांनी ठरवलं हे देऊन टाकलं पाहिजे. आता राजा दशरथ म्हणतायत, जे मला मिळालं ना हे कशामुळे मिळालं? हे गुरुचरण रज सेवा केल्यामुळं मला मिळालंय. माझं भाग्य प्राप्त मला झालं. जे गुरुचरण रेणुसर धरही, ते जन सकल बिभव बस करही. जो कोणी आपल्या गुरुचे चरण रज आपल्या डोक्यावर धारण करेल त्याला हे सर्व मिळतं. नाथ राम करी जुबराजू, करीही कृपा करीही समाजू. जो तुम पाच मत लागहिनी का, तो हर्ष करहु राम पद टीका. राजाने सभा बोलवली. सभेमध्ये एक विचार घेतला. सभा म्हणजे त्याला ग्रामसभा म्हणतात, सभा म्हणजे त्याला राजसभा म्हणतात. ऐका, तुम्हाला जर लोकांना योग्य वाटत असेल तरच मी रामाला गादीवर बसवतो, आता असं विचारण्याची वेळ का आली? तर त्याचं एक कारण आहे. राजाला माहीत आहे की आपण कैकेयीला एक पत्र लिहून दिलेलं होतं. कोणतं? तुझ्यापासून जो मुलगा होणार आहे त्याला गादीवरती बसवेल. आणि पत्र कोणाची मुद्रा होती? त्याच्यावर गुरुमुद्रा होती, राजमुद्रा होती. म्हणून आज मी पुन्हा तुम्हा सर्वांना विचारतो, मी रामाला गादीवर बसवण्याची इच्छा करतोय, पण तुम्ही जर म्हणत असाल रामाला बसवायचं नाही तर मी बसवत नाही. कारण आपण कैकेयीला एक पत्र दिलेलं आहे. पण मग ग्रामसभेमध्ये ठराव झाला, पत्र जरी दिले असेल ते खारिज करून, ते नापास करून आपण रामजीला गादीवर बसवणार आहे असं एक पुन्हा पत्र तयार करण्यात आलं. ऐका, ग्रामपंचायतला काही अधिकार असतात आणि ते अधिकार ग्रामपंचायत आपले पाळत असते. तसं राजसभेमध्ये जे पत्र लिहून दिलं होतं
ते पत्र तिथं खारिज करण्यात आलं आणि या सर्वांनी मिळून एक पत्र तयार केलं. मग आता गुरुजीला हे पत्र दाखवलं पाहिजे आणि मग गुरुजीकडे गेले. महाराज म्हणतात, बेगी विलंबन की जे नृप साजी सबई समाज सुदिन सुमंगल तबही जब राम होई जुबराज. आता वशिष्ठांकडे गेल्यानंतर राजा दशरथांनी सांगितलं, महाराज तुमच्या कृपेने मला मिळालं, पण मी रामाचा राज्याभिषेक करायला निघालो. हे आपल्या अवध नगरीच्या ग्रामपंचायतचं पत्र आहे माझ्याकडे. सर्वांनी सांगितलं रामाला गादीवरती बसवा. वशिष्ठांनाही योग्य वाटलं, पण वशिष्ठांचे शब्द आहे का, वेगी विलंबन कीजिए नृप साबई साजी सबई समाज सुदिन सुमंगल तबही जब राम होई जुबराज. राजा वेळ करू नको आणि पटकन रामाला गादीवर बसव. काय म्हटले, वेळ करू नको, चटकन रामाला गादीवरती बसव. पण राजा म्हणतो, महाराज एवढं सोपं आहे का? अहो, रामाला गादीवरती बसवण्यासाठी मला काही लोकांना आमंत्रण द्यायचं आहे. काही राजलोके माझ्यावरती बसा बसा तिथंच बसा, काय नका दाखव, बसा दादा. मला काही या राजलोकांना आमंत्रण दिलं पाहिजे, काही भोजनाची तयारी केली पाहिजे, यासाठी रात्र जाणार आहे. आणि मग मी आजचा दिवस तुमच्याकडून घेतो, उद्या रामाचा राज्याभिषेक करतो. आता ऐका, गुरुप्रसादाने सर्व मिळालेलं आहे, गुरुवचनामुळे सर्व मिळालं आहे. आणि म्हणून गुरुचं ऐकत जा. एखादी गोष्ट गुरुन जर ज्यावेळेस सांगितली त्याच वेळेस जर नाही केली तर त्याचा परिणाम म्हणजे रामाला वनवासाला जावा. कारण त्रिकालदर्शी होते, भूत भविष्य आणि वर्तमान कळत होतं. म्हणून उद्या राम वनवासाला जाणार आहे हे सुद्धा कोणाला कळालं होतं, वशिष्ठाला. म्हणून सांगितलं, वेगी विलंबन कीजिए नृप, आजच कर राजा. पण राजा म्हणतो, महाराज आज माझ्याकडून होणार नाही, मी उद्या सकाळी करतो. आता ऐकत नाही म्हणल्यावर तुझ्या मनात. आणि मग राजा अवध नगरीकडे निघून आला. आणि अवध नगरीमध्ये जगमंगल भलकाज विचारा बेगिनाथ जाईन पारा. हर्षित मुनी कहूं ते मृद बानी, हर्षित मुनी कहूं कहे मृदु बानी. हर्षि मुनि कहे मृदु बानी. हर्षि मुनि कहे मृदु बानी. आनहु सकल सुतीरथ पानी, आनहु सकल सुतीरथ पानी. मंगल भवन अमंगल हरि मंगल मंगल हरि अमंगल हरि. राजा दशरथ आणि आपले जे सेवक होते, कही मुनीस कहे उमृदबानी, आनऊ सकल तीर्थ पाणी. औषध मूल फल फल पाना, कहे नाम गणी मंगल जाना. राजा दशरथांनी सर्व नद्यांचं पाणी आणायला सांगितलं. जेवढी काही औषधी असतील तेवढ्या आणायला सांगितल्या. यज्ञ करायचा आहे. रामालाही सांगितलं, रामा तुला उद्या गादीवरती बसायचं आहे. आता तू उपवास पाळला पाहिजे, आता तू मनावरती संयम पाळला पाहिजे, इंद्रियावरती संयम पाळला पाहिजे. आता तू व्रत धारण कर. भगवंतांनी व्रत धारण केलं. आणि महाराज म्हणतात, एवढं झाल्यानंतर हा राजा सर्व तयारी चालू आहे. इकडे तयारी अयोध्येतली पाहिली, इकडे अवधनगरीमध्ये तयारी चालू आहे, ही पाहिली तयारी. आणि देवता लोकांमध्ये एक मीटिंग झाले. अरे जो रावणाला मारणार आहे, ते 33 कोटी देवांना सुरक्षित करणार आहे, तो राम तर उद्या राजगादीवर बसायला चाललाय. मग आता काय करायचं? आपण तर काहीच करू शकत नाही. मग म्हणले, अयोध्यावासियांना कोणीतरी अशी बुद्धी भ्रष्ट करा त्यातली की त्यांनी विरोध केला पाहिजे. रामाच्या मंदिराचा त्यांनी विरोध केला पाहिजे. मंदिर का होते म्हणून त्यांनी विरोध केला पाहिजे. त्याने वकील लावले पाहिजेत कोर्टात. राम मंदिर कशासाठी म्हणून असे बुद्धिभ्रष्ट काही काही येतात आणि कशासाठी राम मंदिर म्हणून वकील लावतात. एक ध्यानात ठेवा,
त्याच काळामध्ये असे काही होते असं नाही. आजच्या काळामध्ये सुद्धा 500 वर्ष गेले दादा. किती वर्ष गेले? 500 वर्ष गेले रामाला घर भेटण्यासाठी. तुमचे जास्तीत जास्त 5 वर्ष जातात. 5 वर्षात तुम्हाला घरकुल भेटते. पण माझ्या रामाला 500 वर्ष वाट पाहावं लागली. त्यावेळेस कुठे रामाचं मंदिर निर्माण झालं की नाही? राम मंदिर झालं. तशीच परिस्थिती आहे. त्याच वेळेस मंदिराला विरोध करणारे होतं असं नाही. आजही मंदिराला विरोध करणारे.
चंद्र भगवान की जय जय भगवान गादीवर बसू नये म्हणून त्याच वेळेस लोक होती असं नाही, आजही आहेत. बन गया है मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, अवधपुरी का धाम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. सपना ये पूरा करके रहेंगे हमने हे मन में ठाना. हे स्वप्न होतं स्वप्न, पण ते स्वप्न साकार करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते कोणी केलं? नरेंद्र मोदी साहेबाने. मी कोणत्या पक्षाबद्दल बोलत नाही, पण जो हिंदुत्वाचं काम करत असेल आम्ही त्याच्या पाठीमागे राहिल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेवा. तुम्ही काय विचार करता मला याच्याशी देणं नाही, पण तुमचा विचार धर्मासाठी आहे का याचा तरी कधी विचार केला पाहिजेत ना. धर्मासाठी तुमचा विचार आहे का? किती वर्ष लागली महाराज. आणि मग मंदिर झाल्यानंतर काही लोक म्हणत होती आम्हीही बांधलं असतं. अरे 70 वर्ष वाट पाहिली ना तुम्ही बांधावं म्हणून. 70 वर्ष गेली, कधी बांधणार होते? आता कुठेतरी साहेबांनी त्याचे प्रयत्न केले. आणि ऐका, आता अयोध्या झाली, काशी झाली, आता बाकी काय? मथुरा. आणि तेही होणार, चिंता करू नका, तेही होणार. ही कृपा आहे. आणि मग त्याच काळात विरोध होता असं नाही, आजही विरोधक आहे. गावात मंदिर चालू होत्या, गावातल्या लोकांनी म्हणावं आपल्याला गजानन महाराजांचं मंदिर बांधायचं आहे, आपल्याला राम यायला तर काही कामच नाही, नुसते पावती बुक घेऊन फिरता. काही काही तर महाराज असे विचार मांडतात की ते विचार ऐकावेसेही वाटत नाही, असे विचार मांडतात. पण जाऊ द्या. आणि मग या देवता लोकांनी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये प्रस्ताव मांडला, राम जर वनवासाला नाही गेला आणि राम जर गादीवर बसला तर मग या देवतांना सोडवेल कोण? मग आता अयोध्येतल्या कोणाची तरी बुद्धी फिरवली पाहिजे. मग बुद्धी फिरवण्यासाठी कोणाला पाठवायचं? आणि मग सरस्वती मातेला विनंती केली की तू गेलं पाहिजे. सरस्वती म्हणली वेडे झालेत का काय? अहो ती अवधनगरी आहे, जिथे कधी कोणाचा वध होत नाही. मी अयोध्येमध्ये जाऊन कोणाची बुद्धी फिरवू शकत नाही, आणि अयोध्येतल्या लोकांची बुद्धी कधीच फिरत नाही. याच वेळेला कशी फिरली कान्हू महाराज? सहसा फिरत नाही त्या लोकांची बुद्धी, पण या वेळेला कशी फिरली आणि त्यांनी काय केलं त्यांचं त्यांना माहिती. आणि मग अयोध्येतल्या लोकांची बुद्धी फिरत नाही, मग असं कोणीतरी बघा की ज्याची आपण बुद्धी फिरवू शकतो, ज्याची आपण बुद्धी फिरवू शकतो असं बघा. अयोध्येच्या बाहेरचं कोण आहे? बा अयोध्येच्या बाहेरचं कोण आहे? आणि मग विचार करून डोळे वाट मिटवून पाहिलं तर अहो ते कैकेयी सोबत आलेली दासी ती अयोध्येच्या बाहेरची, तिचं नाव मंथरा आहे. तू तिची बुद्धी फिरवली पाहिजे. सरस्वती माता म्हणते तुम्ही देवता लोक बसता उंच आसनावर, पण तुमचे विचार खूप गलिच्छ आहेत. उच्च निवासू नीच कर्तुती देख न जाई पराई विभूती. तुम्ही बसता उंच आसनावर पण तुमचे विचार खूप खालचे आहेत. किती सुंदर अयोध्येमध्ये सजावट चालू आहे, किती लोक आनंदाने नाचायला लागले. त्यांच्या आनंदामध्ये का तुम्ही विरजन घालताय, दुःख का घालताय? एखाद्याने जर सुंदर लोणचं बासुंदी तयार केली असेल तर आपण त्याच्यात मिठाचा खडा टाकू नये. एक सांगू का तुम्हाला, एखाद्याच्या आनंदामध्ये जर साजरं व्हायचं असेल, मिसळायचं असेल तर पाणी होऊन मिसळलं पाहिजे कधीतरी. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा और जिसमें मिलाए वैसा. गेलं पाहिजे एखाद्याच्या आनंदात, पण मिसळून गेलं पाहिजे. एक सांगू तुम्हाला, जर मिसळायचंच असेल तर दुधामध्ये तरी जाऊन मिसळलं पाहिजे. कारण दुधामध्ये जर तुम्ही समाविष्ट झाला तर दूध दोन गोष्टी करते. एक तुमची किंमत वाढवते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यासारखा रंग तुम्हाला देते. वा. म्हणून पाण्याला जास्त किंमत आहे का? नाही. पण पाणी जर दुधात गेलं तर 60 रुपये लिटर विकल्या जाते पाणी बी. तुम्ही दुधात पाणी टाकता का? पाणी टाकता का नाही दुधात?
आजीमाय हो म्हणतात, टाकतो. बाई माझ्या ग दुधात नाही दुधात पाणी टाकतो आम्ही, पण ती एकच गवळण अशी होती, ती म्हणायची बाई माझ्या दुधात नाही पाणी. आता ती बिचारी वेगळी होती. आम्ही घरच्या दुधात नाही, पण सासू सुनेला सांगते त्या गुंडीतलं दूध घरी ठेव आणि याच गुंडीतलं दूध विकायचं आणि 5 रुपये शिंगल विकायचं, कमी घ्यायचं नाही कोणाकडून पैसे, आणि त्याच्यात आधा दूध आधा पाणी और ज्यादा डाले तो बेमानी. एखाद्याच्या जीवनामध्ये जर जायचं असेल तर असं जा, ऐका. आणि मग अयोध्यावासियामध्ये एक आलेली होती मंथरा. ती कैकेयीच्या सोबत आलेली होती भेट म्हणून. आणले भेट आलेल्या वस्तू चांगल्या नसतात, ही ध्यानात ठेवा. आणि मग ती देवता लोक बसलेले आहेत, विचार करतायत. सरस्वती माता म्हणते हो, जर सर्वांना सुख मिळत असेल तर मी माझं बलिदान द्यायला तयार आहे, मी माझे प्रयत्न करायला तयार आहे. जर सर्व देवी देवता, एक ध्यानात ठेवा, एक नियम आहे, 10 लोक सुखी होत असतील तर 3 लोक नाराज होत असतील तरी काय, म्हणून शासनाचं एक धोरण असते बघा. 100 लोकांची जर शेती जात असेल आणि 10,000 लोक जर सुखी होत असतील तर ती शेतीचा ते विचार करत नाही, तिथे तलाव तयार करतात, त्यांना मोबदलाही दिला जातो. ऐका, एक गोस्वामीजीची गोड चौपाई तुमच्या समोर मला मांडायची. जो जन में कलिकाल कराला कर्तव्य बायक देश मराला, जो जन में कलिकाल कराला कर्तव्य बायक देश मराला. कलिकाल कराला कर्तव्य बायक वेश मराला. काय गोड चौपाई गायली गोस्वामीजीने. कलियुगामध्ये नका टाळ्या वाजवू, जाऊ आवाज बायच्या आवाज वाजव. कलियुगामध्ये जन्माला आलेली माणसं दिसताना पांढऱ्या कपड्यावरती दिसतील, पण कर्म करताना कावळ्यासारखे करतील, कावळ्यासारखे. म्हणून जेवढे पांढरे कपडे घालून फिरतात ना ते कावळ्यासारखेच वागतात. ऐका, तुमची नजर तशी आहे, कपडे पांढरे घातले तुम्ही, पण नजर तुमची कावळ्यासारखी आहे. जिथं जखम दिसेल, जिथं चोच मारल्याशिवाय राहत नाही तुम्ही देवता लोक. म्हणून उच्च निवासू नीच करतुती, देख न जाई पराई विभूती. पण आता सर्वांचं काम आहे म्हणून जाते. आणि मग महाराज म्हणतात, नाम मंतरा मंदमती चेरी कैकेयी केरी अजस पेटारी ताही करी गई गिदामती फेरी. आता ही मंथरा बसलेली होती गावाच्या बाहेर. कशाच्या झाडाखाली? हिवराज. तेव्हापासून बाय म्हणतात हिवराच्या झाडाखाली बसू नये, हिवराचा काटासुद्धा मोडू नये. ज्ञानोबारायांनी सुद्धा त्याचं वर्णन केलं. हिवराची दाट सावली सज्जनी जैसी निमाली आणि पुण्य डावलूनी आली अभक्ता ते. कोणाच्या सावलीत बसावं, कोणाच्या सावलीत बसू नये याचा विचार करत जा. कोणा शेजारी बसावं, कोणा शेजारी बसू नये याचा विचार करत जा. महाराज म्हणतात, बैसता चोराची संगती तैशीच होय बुद्धी आणि देखताची चिंधी मन धावे. चोराच्या संगतीत जर बसले तर चिंधीवर मन जाईन, चिंधीवर. आणि चिंधी सुद्धा एखाद्याच्या घरची तुम्ही खिशात घालसा. कळालं कळालं, लक्षात आलं. पिरी दिरी सननन. बोल सियावर रामचंद्र भगवान की जय. चोराच्या संगतीत जर बसला तर बुद्धी सुद्धा चोरासारखी होते. अन्न खात असताना सुद्धा विचार करा, अन्न
अन्न कुठलं खातोय, कसं खातोय, माणसं कुठं खायला लागली, कसं खायला लागली, केव्हा खायला लागली, अन्न खाताना सुद्धा विचार केला पाहिजे. हां, चोराच्या जर घरचं अन्न खाल्लं तर तशीच बुद्धी होते. जैसे खावे अन्न तैसे होय मन मन, और जैसा पिए पानी वैसी होय वाणी. वैसे बोले मी. पाणी वाफेवरचं पाणी पितात माणसं काय, आणि मग बोलू देतात का उद्या 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 येन तू उद्या. समजा घेतो समजा. पॅन्ट वल्ला झाला भाऊ तू काय घेतोस. म्हणून पाणी सुद्धा पिऊ. एक आहे बघा, पाणी पिना छान के और गुरु करना जान के. जान. जय हो. हा हा. आणि मग मंथरा बसलेली होती. मंथरेच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला सरस्वतीने आणि बदललीन बुद्धी. जी म्हणायची बाई आपण दोघी आहे ना भांडणच नाही करायचे, मस्त चालू आहे आपल्या घरचं. आता ते दोघं जण काम करतात, आपण दोघं जण मस्त काम करतो. आपण चौघं जण हे घरचं मस्त मथारी सांभाळतात. आपण दोघांनी काम करायचं. आज आपल्याकडे 5 एकर आहे ना, दोघांनी काम केलं. आपण दोघी जणी कोणाचं ऐकायचं नाही. तू मी नाही ऐकायचं, म्या नाही ऐकायचं बाई. आणि असं काम करायचं बाई. 5 एकराची 10 एकर झाली पाहिजेत बाई. अशा गप्पा चालू असतात. पण एक मंथरा या गप्पा ऐकते. गावातलीच मंथरा एक गप्पा ऐकते. आणि एक दिवस मोठी कुठं बाहेर गेली की बरोबर दार वाजवते. आणि बाई आहे का घरी, या नात्या बाई बसा ना चा. मी घेत नाही, पण तू म्हणा लागली म्हणून घेते. अहो घेत नाही तर आलीच कशा आली. म्हातारी चहा पिता पिताच म्हणते माय तू पहिलं वेगळं नाता वेगळंच दिसा लागलं बा. ती म्हणते आता काय पहिलं वेगळं नाता वेगळं. तू जाऊ दे बाई, तू म्हणशील मग उग माझ्या नावाचा कशाला काय म्हणतात त्याला बोबाटा. मी तुला सांगते, पण तू जर कोणाला सांगत ना नसशील तर. अगं तुझं लग्न आत्ता झालं 2 वर्षात, मोठ्याच्या लग्नाला 8 वर्ष झाले. काय तुला माहीतच नाही. जाऊ दे बाई, मग नाव मधात येईन. मधात येणार तू आलीच कशाला मधात. अगं तू आत्ता आली, पण तुझ्या नवऱ्याकडून लय कष्ट करून घेतले व लय. तो मोठा आत्ता काम करायला लागला. नाही तर तुझ्या नवऱ्यानं सकाळी शेतात जावं, दुपारी काम करावं. ह्यो मोठा नुसता गाडी घेऊन फिरत जाय. मागून बायकोन त्यो 4-5 दिवस मस्त बाहेर जात, हॉटेलला जेवत जात. अगं पिप्यानं तेलेच जाय घरात. हिशोब विचारणारं कोण नव्हतं ना. तो नवरा बिचारा साधा भोळा. आणि अजून बी पाय भर तू नवरात जाते का नाही आंधी वावरात. ह्यो मोठा माहीतच नाही बाई. असं करते असं होतं. मला काय करायचं बाई, तुमचं तुमच्याजवळ. फक्त ध्यान ठेव. गपुट कळते ना एवढे. आता मी कशाला सांगून जाते मथारी. अशीच मंथरा येत असते, ध्यानात ठेवा. हे रामायण खूप दूर आहे. हे गावातली घटना सांगतोय तुम्हाला, घराघरातली आहे. आणि मग ती पोरगी संध्याकाळी जे पाय आदळतच चालतं. आणि मग मोठी म्हणते आत्याबाई काय झालं ताई. जरा आवाजच बदलला. जेवायला चला म्हणलं तर या तुम्ही जेवून. हो बोलायलाच तयार नाही. 3ऱ्या दिवशी पोरगी मीटिंग बसवते. 3ऱ्या दिवशी आता नाही राहायचं, बस झाला आता. लय नाटकं पाहिले तुमचे. नवरा म्हणते अगं ऐक, तुम्ही नका बोलू. मला समजा सांगितलं माहिती आहे मला. कोणं सांगितलं मला का कळत नाही. अहो सांगणारी अशी कुठली पाहिजेत एकदा धरून. आता नदीत सोडली पाहिजेत पूर आल्यावर. आणि ध्यानात ठेवा, दुसऱ्याचे घरं फोडायला असाल तर एक दिवस तुमचं घर सुद्धा फुटल्याशिवाय राहणार नाही. एखाद्याच्या घराला जर आग लावायला गेला, नाही आग लागणार पण आहाळ तरी लागतो की नाही. लागतो. ध्यानात ठेवा. आज मंथरेनं ते काठी टेकत आवत नगरीकडे आली. मंडप घातलेला आहे. मंडप पाहिला ना आतमध्ये आली. कैकेयीला म्हणते अगं कैकेयी काय करते. काय नाही ग बसले जेवण करते. तू फक्त जेवण झोप, तुला दुसरं काहीच माहित नाही. अगं आवत नगरीमध्ये काय चाललं तुला माहित नाही का.
ती म्हणते काय चाललं? तुला फक्त जेवायचं आणि झोपायचंच माहित आहे. वेडे, अवे अवध नगरीमध्ये उद्याचा सूर्य उदय हा रामाच्या राज्याभिषेकाचा सूर्य उदय आहे. हे शब्द कैकेयीच्या कानावर पडेन. कैकेयी आनंदाने डोलायला लागली, उड्या मारायला लागली. माझ्या रामाचा, माझ्या रामाचा उद्या, माझ्या रामाचा उद्या, माझ्या रामाचा उद्या राज्याभिषेक होणार आहे. गळ्यातला हार काढला आणि कैकेयीच्या हातात दिला. कैकेयीने हार घेतला आणि फेकूनच दिला मंथरेने. ती म्हणते बावळट आहे तू, रामाचा राज्याभिषेक म्हणून तू कशाला उड्या मारती? ती म्हणते अगं, रामावर जेवढी कौशल्या प्रेम करत नाही तेवढं मी करते, आणि राम जेवढं कौशल्यावर प्रेम करत नाही तेवढं माझ्यावर करतो. त्याच्यातच भुलली तू. तुला फक्त एक साडी आणून दिली, मेकअपचा डब्बा आणून दिला, पावडरचा डब्बा आणून दिला, तक्क्या झोपायला आणून दिला, एसीची हवा लावून दिली, तेवढ्यातच भुलली. तिकडं काय नाटकं चालू आहे तुला माहीत आहे? लय नाटकं चालू आहेत तिकडं. ते म्हणते हे बघ, असं जर म्हणशील ना, तू घरफोडी आहे मला माहीत आहे. पुणी असं कहसी घरफोडी तब धरी जीव काढ होतो री. आणि ज्या बाह्या असं काही करतात ना, त्याचं नाव नसते तर त्यांचं नाव घरफोडी असतं. एवढं ध्यानात ठेवा. अशी जर एखादी तुमच्या गावात करत असेल तर तिला आवाजच द्यायचा नाही. ओ घरफोड्या मावशी या इकडं, ओ घरफोड्या काकू या इकडं. आणि एखादी जर अशी आलीन काही सांगायला लागली तर म्हणायचं घरफोडी माता की जय. निकलो, घरफोडी म्हणतात तिला. ती म्हणते अगं, मला घरफोडी म्हणती, पण तुझं घर कुठं जाग्यावर आहे? राजा दशरथ तिकडे कौशल्याच्या मुलाला गादीवरती बसवतो, आणि कौशल्याचा मुलगा जर उद्या गादीवर बसला तर तो राजा होईन, कौशल्या राजमाता होईन. तुला काय आहे? आणि मग महाराज असं म्हणतात, एखादी महिला जशी पीठ डब्यामध्ये दाबू दाबू भरते, एखादी महिला जशी एखादी वस्तू दाबू 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 भरते, तशी तिने आपले विचार तिच्या डोक्यामध्ये एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा, पाचदा असे सांगत एखाद्या गोष्टीचा प्रभाव होतो. एखादी बाई जर तुम्हाला एखादी गोष्ट सतत सांगत असेल, हे असं व्हायला लागलं, हे असं व्हायला लागलं, एकदा दोनदा माणूस त्याच्यापासून दूर जाईल, पण चौथ्यांदा विचार करतो. ज्या अर्थी तीनदा सांगते त्या अर्थी घडत असेल. आणि मग तिच्या बुद्धीचा परिणाम हिच्यावरती झाला. संगती संग दोष हा. आता मी काय करू? दिवस वेळ कमी राहिलेला आहे. 3:45 वाजले, 4:30 वाजता तर संपायचं आहे. मी काय करू? अगं मी आहे ना, तू कशाला चिंता करती? तुम्ही पहा, एखाद्या घरात जर एखादी बाई काही सांगायला लागली, ती म्हणते आत्याबाई मग व्हायला निघल्यावर आमचं कसं? मै मालक तर काय बाबा एवढी हुशार नाहीत, ते लय हुशार आहेत. ती म्हणते तू काय, मी आहे ना, तुला उसणंपासनं मी देत जाईल. तुला जर पीठ कमी पडलं तर माझ्या घरी येत जा. कौर वायलं काढून देऊस तो. आणि मग म्हणते कळत नव्हतं तवा तर लय उड्या मारू लागली. व्यायाम करतो का काय बाळा? त्यावेळेस तर लय उड्या मारत होती. ऐका, मी आहे मी, तू कर. आणि मग कद्री विनता दीन दुख तुम कौशल्या देव भरत बंदिग्र सोयी लखन राम के बेन. अगं जसं कद्रीने विनतेला दुःख दिलं तशीच तुला कौशल्या दुःख देईन. माझा ऐक, मी काय करू? तू काहीच करू नको. दशरथाकडे तुझे 2 वचन आहेत. हो, मला आठवलंय. कशाचे वचन होते राजा दशरथाकडे? ऐका, एक वेळेस राजा दशरथ युद्धाला घेऊन गेले होते. कैकेयी म्हणजे नुसती कैकेयी नव्हती, तर कैकेयी एक रणरागिनी होती, युद्धामध्ये पारंगत होती. म्हणून माझ्या मुलींना विनंती आहे, तुम्ही शिक्षणासोबत काहीतरी शिकलंही पाहिजे. तुम्ही पट्टा चालवण्याचं शिकलं पाहिजे, तुम्ही तलवार चालवण्याची शिकलं पाहिजे, तुम्ही काठी चालवण्याचं शिकलं पाहिजे. एखाद्यानं जर तुमच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्याचा वध करून घरी आलं पाहिजे. दाबलं पाहिजे तुम्ही त्याला, त्याच्या मानगुटीवर पाय दिला पाहिजे. एवढी शक्ती तुमच्याकडे आहे. म्हणून पेनासोबत एखादा हत्यार ही बाळगलं पाहिजे तुम्ही. मुलींनी हत्यारच बाळगावं या मताचा मी नाही, पण तुमच्या संरक्षणासाठी काही गोष्टी तुमच्याजवळ असल्याच पाहिजे. कारण आता काळ तसा आहे. आणि रणरागिनी असल्यामुळे देवता लोकांचं दैत्यांसोबत युद्ध, आणि त्या युद्धामध्ये राजा दशरथ सहभागी झाले होते.
इंद्राला मदत करण्यासाठी. असं युद्ध केलं महाराज कैकेयीने. अहो रथाच्या पहियातला तो लोखंडी जो आक असतो तो निघून बाहेर पडला होता. तर आपला हात त्याच्यामध्ये टाकला आणि ते पहिया सांभाळला. राजा दशरथाने त्याच वेळेस आशीर्वाद दिला होता, कैकेयी आज माझे प्राण वाचवले, काय मागायचं ते माग. ती म्हणली महाराज काय कमी आहे पाहू पुढं. काय असं दोनदा झालं. 2 वर बाकी होती, हिनं आठवण करून दिली. 2 वर आहेत ना, मग 2 वर मागून घे. बरं जाते आता लगेच. लगेच नको जाऊ, टाईम तर येऊ दे. प्राप्त घडी आली विन, टाईम येऊ दे. अगं आता काय टाईम येऊ द्याचा, लगेच नको जाऊ, थांब जरशी. मग मी सांगते ते ध्यानात ठेव, जोपर्यंत राजा रामाची शपथ घेणार नाही तोपर्यंत काहीच मागू नको. वेडी आहे का रामाला कशाला मध्ये आणायचं. नाही नाही, रामाची शपथ घाल. तुमही राज राम ही बनहू, देव लेव सब सवती उलासू. भूपती राम शपथ जब करही, तब मागे उजबी वचन नटरही. हे बघ, सवतीचा कावा कसा असते ते दाखवून दे आता कौशल्याला. सवतीचा कावा साधून घे आणि सवती काव्यामध्ये तुझ्या मुलाला राजगादी माग आणि रामाला वनवास माग, आणि मग तिला कळण कैकेयी काय आहे, कैकेयी काय करू शकते. भूपती राम शपथ जब देही, तब मागे विजयी बचन नटरही. आणि एकदा का राजाने रामाची शपथ घातली की मग भिवू नको, मग मागे येऊ नको. एकदा शपथ घेतली की दशरथाला द्यावंच लागेल. आणि मग बहुविधी चेरी आदर देनी, कोप भवन गयनी कैकेयी. असं ठुसून ठुसून भरलं महाराज. आणि मग संध्याकाळची वेळ झालेलीच होती. आता कैकेयी गेली कोपभवनाकडे. पूर्वी राजांना भरपूर पत्न्या असायच्या आणि मग एवढ्या पत्न्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसायचा. मग कोणाला काही कमी पडलं की तिने कोपभवनामध्ये जाऊन बसायचं. मग संदेश राजापर्यंत यायचा, महाराज ही राणी कोपभवनामध्ये गेलेली आहे. मग राजा संध्याकाळच्या वेळेस जायचा, तिची समजूक काढायचं. मग तिला काय नेकलेस पाहिजेत, काय दागिने पाहिजेत, झुमके पाहिजेत, चपला हार पाहिजेत, साडी पाहिजे, सँडल पाहिजेत, काय पाहिजेत ते द्यायचं. तिची नाराजी दूर करायची आणि पुन्हा आपला राज्य कारभार सांग. आता सांज समय सानंद रूप गयऊ कैकेयी गे हे. कैकेयीच्या घराकडे राजा निघाले. आता यातले 2 भाव अजून सांगितले जातात बघा. सकाळचं भोजन राजा कौशल्येकडे करत होते, दुपारची विश्रांती सुमित्रेकडे करायचे, आणि संध्याकाळच्या विश्रांतीला ना भोजनाकडे कैकेयीला जायचे. का? कैकेयी सुंदर होती. आपण त्या दिवशी कथेमध्ये पाहिलं. म्हणून सांज समय सानंद नृप गयहू कैकेयी गेह. कैकेयीच्या घराकडे राजा गेले तर कैकेयीचं दार उघडं आहे आणि मंथरा बसलेली आहे. कुठं? दारात मंथरा बसलेली आहे. राजा दशरथाने विचारलं, ए मंथरे, आता ही होती वाकडीन बोलायला वाकडीच होती. कैकेयी कुठे? तुमची कैकेयी तुम्हाला माहीत महाराज, मला काय विचारता, मी दासी आहे. आज जाऊन राजा पाहतात तर कैकेयी नाहीये. राजा दशरथ निघाले, मग तिने आवाज दिला, ओ महाराज, तुमची कैकेयी कोपभवनाकडे गेली. कुठे गेली? कोपभवनाकडे. कोपभवनाकडे सांगितल्यास तर राजाला घामाला. कैकेयी आणि कोपभवनाकडे, कारण आतापर्यंत कोपभवनाला स्पर्श सुद्धा झाला नव्हता कैकेयीचा. कोपभवनाकडे महाराज निघाले. कोपभवन सुनी संकुच राऊ, भय बस गयू परनल पाऊ. सुरपती बस बाल ही जाके, नरपति सकल रही न ताके. सो सुनीति सिर भुजाई, देखू काम प्रताप बड़ाई. महाराज म्हणता, सभय नरेश प्रिया पही गयू, देखी दशा दुख अति दारुण भयू. राजा कोपभवनाकडे गेला आणि राजाने पाहिलं तर कैकेयी खाली पडलेली आहे. अंगावरचे वस्त्र काही राहिलेले नाही आहे. कंपाळावरचं कुंकू पुसलेलं आहे. पायातले पैजण फेकून दिलेले, जोडवे काढून टाकलेले, मंगळसूत्र काढून टाकलेलं आहे. राजा दशरथाने हे दृश्य पाहिलं. राजा दशरथाला अतिशय दुःख झालं. राजा दशरथ म्हणतो, अगं कैकेयी काय चाललंय? महाराज बोलू नका. अगं कैकेयी चाललंय काय? बोलू नका. राजा दशरथाच्या लक्षात आलं हिला खूप क्रोध आहे. काही वेळ राजा दशरथ थांबले आणि मग राजा दशरथ विचारतायत, अगं हे काय चाललंय? अगं सौभाग्याचं कुंकू मी तुझा समोर उभा आहे, तू डोक्याचं कुंकू काढलंय.
काय करायचं असं नुसतं लाल कुंकू हे आपल्या काहीच कामा पडत नसेल. अगं मी मालक आहे तुझा, काय करायचा असा मालक जो आपली एकही इच्छा पूर्ण करत नसेल. अगं काय चुकी झाली माझ्याकडून, मी तुझ्या पाया पडतो. कोण म्हणते? राजा दशरथ. बरेचसे दशरथ असे म्हणतात तुझ्या पाया पडतो, दांगडू करू नको. पण बऱ्याच काही काही काय ऐकत माणसं म्हणतात ना तुझ्या पाया पडतो, दांगडू नको, गोंधळ नको घालू. पण बाई एक पद आहे बघा, स्त्री चरित्रम पुरुषस्य भाग्यम दैवम न जानामी कुतो मनुष्य. स्त्रीचं चरित्र पुरुषाचं भाग्य हे देवादिकाला कळत नाही, तिथं माणसाची काय गत आहे. बाईन जर मनात आणलं तर पुरुषाच्या संसाराच्या चिंध्या चिंध्या करून ठेवते. बाईन मनात आणलं चिंध्या चिंध्या, आणि चिंध्या चिंध्या झालेला संसार बाईन जर मनात आणलं तर सुंदर वस्त्र बनवून त्याचा मुकुट तयार करू शकते. फक्त बाईच्या मनात पाहिजे. ती गरिबी सहन करू शकते, श्रीमंती सहन करू शकते, कारण ती स्त्री आहे. आमचे गुरुजी सांगायचे बाईच्या केसापरत बुद्धी आहे, केसापरत. बाईच्या केसापरत बुद्धी. आता बाईल किती केस आहेत आता हे देव जाणू. काय बुद्धी असते महाराज, कवा काय बोलते कशा बोल. मालक किती असू द्या, बाईन जर ठरवलं त्याला वाकवायचं, वाकलाच पाहिजे कसा असू द्या. आमच्या इकडची घटना सांगतो. एक जज साहेब होते, जज साहेब. आता ते जज साहेब म्हणल्यावर जिल्हा त्यांना रामराम ठोकायचा सगळं जिल्हा. जज साहेब सीताराम, जज साहेब सियाराम, जज साहेब राम राम. पूर्ण जिल्हा रामराम ठोकायचा. ही म्हणी याची एकदा जिरवल्याशिवाय राहतात. कशी जिरवायची. आणि मग बाईच्या अंगात आली एक दिवस सैलानी बाबा. मंगळवारचा दिवस सकाळी सकाळी आले ना सैलानी बाबा. बाबा सैलानी 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 सैलानी. आणि मग सैलानी बाबा आल्यावर हे बाया सांगायचं काम नाही. महाराज 10 मिनिटात अख्ख्या गावात चर्चा. बाई साहेबीन बाईच्या अंगात सैलानी बाबा आले. आणि मग कोणी कांदा घेऊन पळ, कोणी मिरच्या घेऊन पळ. बाया मागं उभ्याच असतात. देवाला मोकळं करा, देवाला मोकळं करा. काय मोकळं करा, केस सोडा. वा पडतात त्याच्यातून वा. आणि मग जे बाई हलायला लागली, बाबा सैलान, बाबा सैलान, बाबा सैलान, बाबा सैलान, बाबा सैलान. आणि मग ते गळ्यात होती एक दाणी. आणि मग गळ्यातली तुटली एक दाणी. जिकडं तिकडं मनीच मनी. हिला वाटलं ह्या का बाया चांगल्या आहेत का, एक जर नेला तर माझी एक दाणी. आणि मग बाबा झुलता झुलता म्हणत जात, घेईल ना कोणी सैलानी, घेईल ना कोणी सैलानी. मनी जमा करून घेतले. आता साहेबाला वाटलं आपले तर आता टाईम झाला, आपण कोर्टावर गेलं पाहिजे, हजर झालं पाहिजे. पण बाबा ती म्हणे, बाबा काय पाहिजे तुम्हाला. ती म्हणे मला काहीच नाही, ते जे घरात बसलेले ते पाया पडलं पाहिजे. घरात बसेल कोण होतं? साहेब होते, जज साहेब होते. ते म्हणले रे अख्खा जिल्हा माझ्या पाया पडतो, मला नमस्कार झुकतो, आणि ही माझ्या पाया. मला जीव गेला तरी त्या पाया पडणार नाही. पण महाराज तिथं जे भक्त होते, भक्त मोठे तब्येतीन चांगले, 4-5 भक्त होते. आणि मग त्या भक्तांनी ते आणलं धरून महाराज साहेबांना. साहेबाला धरून आणलं. आणि मग तिथं धरून आणल्यावर ते म्हणते, बोल पुत्रा तुला काय पाहिजे. काय म्हणते, बोल पुत्रा तुला काय पाहिजे. आता ते साहेब होते, ते हुशार होते. ते म्हणले, माते आत्ताच्या आत्ता मला फारकती दे, डिवास दे, बस एवढंच. सैलानी बाबा जे पळाले तर अजून नाही आले. सांगा काय अंगात येते, कोणाच्या अंगात येते. अरे मी वयाच्या 12व्या वर्षापासून भजन करतो. वयाच्या 12. आम्ही गाथा भजन करतो, आम्ही संध्याकाळचं नियमाचं भजन करतो, दुपारचं भजन करतो, कीर्तनात उभे राहतो, टाळ वाजवतो. अजून माझ्या स्वप्नात देव नाही आला, सत्य बोलतो तुम्हाला. स्वप्नात जर आली तर कधी मध्ये बायकोच येते, देव तर काही येत नाही. पण आमच्या स्वप्नात एवढी भक्ती करून देव येत नाही. तुमच्या अंगात देव येतेच कसा. बरं बायाच्या अंगात लय येतात महाराज. आता मला सांगा, खरंच काही काही बाय आंघोळ करत नाही 4-4 दिवस.
फणी नाही, तेल नाही, शॅम्पू नाही. आता देव येतो. आंघोळ केल्यावर तुम्हाला स्वतः करमत नाही, त्याला तुमच्या शरीरात कसं करमन. पण महाराज लय विचित्र. आता स्त्री चरित्रम पुरुषस्य भाग्यम दैवम न जानामि कुतो मनुष्य. राजा दशरथ झुकला महाराज खाली. स्त्रीची ताकद तुम्हाला सांगतो. ती मालकाला पायाखालीही दाबू शकते आणि ती मालकाला डोक्यावर सुद्धा जेवू शकते. मालकाने तसं वागलं पाहिजे. तिने आपल्याला डोक्यावर घेतलं पाहिजे. असं वागू नये की तिने आपल्या डोक्यावर पाय दिला पाहिजे. वागलं पाहिजेत. मालकांना विनंती आहे माझी की खरंच पुरुषांनी योग्यच वागलं पाहिजे. काय बोलता महाराज तुम्ही, काहीच देत नाही. मला माहीत आहे तुम्ही खूप नाटकी आहे. अगं काय चुकलं माझं. एवढा कारभार सांभाळत असताना एखादी गोष्ट चुकली असेल माझी. राज्य कारभार पाहत असताना काही तुला नसन दिल्या गेलं. आज माग तुला काय पाहिजे. तुला कोणी बोललं का, तुझा कोणी अपमान केला का. आणि केला असेल तर आत्ताच्या आत्ता त्याचं डोकं तुझ्या हातावर देतो. काय बोलतो राजा बघा. कोणी जर तुझा अपमान केला असेल तर त्याचं डोकं तुझ्या हातावरती देतो. ती म्हणते महाराज लोकांचं नका बोलू, तुम्ही मला बोला. देतो देतो म्हणतात, माझ्या हातावर हरभरे देता. काय मागायचं ते मागते महाराज, पण रामाची शपथ घाला. अगं काय वेडी आहे. रामाची शपथ कशाला. नाही महाराज तुम्ही लबाड आहे, तुम्ही लबाड आहे. राजा म्हणतो असा काय लबाडपणा केला मी. नाही नाही तुमच्यावर माझा भरोसाच नाही, विश्वासच नाही. अगं वेडे काय पाहिजे तुला. नाही महाराज राम शपथ घाला. आणि मग राजा दशरथ रामाची शपथ घालतो. राम शपथ मोही आज करावही. मी आज रामाची शपथ घेतो. राजा दशरथाने जशी रामाची शपथ घातली तशी एखाद्या गारोड्याने जसं पेटाऱ्यातून साप बाहेर काढावा तशी नागिन उभी राहिली. काही उभीच राहिली. फणा बाहेर काढला, कारण आता चावा घ्यायचा आहे ना दशरथाला. आणि उभी राहून राजा दशरथाला काय म्हणते बघा. महाराज मी हात जोडते, तुम्ही माझे प्राणप्रिय आहात. मला एक गोष्ट द्या, माझा वर मला द्या. सुनहु प्राण प्रिय भावत जी का. 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 हे महाराज तुम्ही माझे प्राणप्रिय आहात. सुनहु प्राणप्रिय, तुम्ही माझे प्राणप्रिय आहात ना. मग माझ्या मनाला असं भावतंय, माझ्या मनाला असं वाटते. राजा म्हणतात हे बघ लय नाटकं केले तू. लोळून काय घेतलं, केस काय सोडले, आणि आता मला प्राणप्रिय म्हणते. तुला काय पाहिजे ते सांग. आणि मग काही म्हणते तुम्ही रामाला गादीवरती भरताला गादीवर बसवा. तुम्ही प्राणप्रिय आहात आणि मला एक वर पाहिजे. काय मागायचं मागून घे. देव एक बर भरत ही टीका. राजा दशरथ हसायलाच लागले. हे पागल काय नाटकं केले एवढे. तू जर मला मस्त म्हटली असती भरताला गादीवरती बसवा, आता रामाला सांगितलं असतं रामा राजवस्त्र भरताला दे. अगं राम आणि भरत माझ्यासाठी काही वेगळं नाही, पण लोक म्हणत होते म्हणून मी रामाचा विचार केला. आणि तसं तर मी तुला पत्र दिलेलं आहे. पत्राच्या अनुसार तर तो भरतही गादीचा अधिकारी आहे. एवढे नाटकं कशासाठी पाहिजेत होते. आणि मग काही असली महाराज माझा दुसरा वर आहे. आणि दुसऱ्या वरात काय मागते महाराज त्याचं वर्णन
हात जोडून, तुम्ही माझे मनोरथ पूर्ण करा. तुम्ही नाथ आहात, नाथ, म्हणून तुम्ही माझा मनोरथ पूर्ण केला पाहिजे. खरं तर कैकेयीचा मनोरथ तुम्हाला पटेल, मला पटेल की नाही पटेल याचा विचार आपण इथं करणार नाही. पण या कैकेयीचा मनोरथ अख्ख्या विश्वाला पटला नाही, जगाला पटला नाही. पण कैकेयीचा मनोरथ याला पटायला पाहिजे तो राम आहे. म्हणून ऐका, एखाद्याने आपल्याबद्दल काही चुकीचं जरी मागितलं असेल तरी माणसाने त्याच्यामध्ये नैराश्य आणलं नाही पाहिजे. तरच तर आपण रामाची गादी घेऊ शकतो ना. आणि मग कैकेयी हात जोडते आणि दुसरा वर मागते. तो काय आहे? कैकेयी म्हणते महाराज तपस्व्याचा वेश धारण केला पाहिजे आणि तोही विशेष धारण केला पाहिजे. आणि 14 वर्षाचा वनवास तुमच्या रामाला तुम्ही दिला पाहिजे. राजा दशरथाला चक्कर येते आणि राजा दशरथ खाली पडतात. महाराज म्हणतात काय मागणं आहे? राजा दशरथाला चक्कर आली, राजा दशरथ खाली पडलेले आहेत. कैकेयी म्हणते मला माहिती आहे तुम्ही लय नाटके. मूर्छित राजाला बोलते कैकेयी. ऐका, तीच कैकेयी बोलते असं नाही. अनेक कैकेयी आपल्या मालकाला बोलतात, मालक किती संकटात असू द्या. ते म्हणते हं माहिती तुमच्या नाटकामध्ये असं चक्कर यायचं नाटक करता, असंच तुमचा स्वभाव आहे, मला माहीत आहे. राजा दशरथ खाली पडलेले आहे, मूर्छा आलेली आहे. तेवढ्याच सकाळ झाली. हे भांडणं रात्रभर चालू होते बरं. सांज समय म्हणजे संध्याकाळच्या 6 वाजल्यापासून 10 वाजेच्या काळामध्ये राजा गेलेले. आता सांज म्हणजे समजा 6 वेळची धरतो आपण, पण तेव्हापासून राजा गेलेले आहेत. आणि मग तो वाद चालूच आहे. संवाद तर कैकेयीने केलाच नाही. रात्रभर भांडणं चालू होते नवरा बायकोच्या, रातभर. सकाळच्या वेळेला कैकेयीने हे मागणं मागितलं. राजा चक्कर येऊन पडले. चक्कर येऊन पडल्यानंतर सकाळी 4 वाजता सुमंत्र उठला. महाराज म्हणतात सुमंत्र उठला आणि सुमंत्राने पाहिलं, पछले प्रहार भूपती जागा, आज मोही मन आचरज लागा. रोज सकाळी उठणारा राजा, आज राजाचा दरवाजा बंदच आहे. रोज सकाळी राजा उठून तुळशीला पाणी घालत जाय, सकाळी येऊन सूर्यनमस्कार करत जाय. तो राजा मला दारात दिसत नाहीये. सुमंत्राला आश्चर्य वाटलं बघा. आणि मग सुमंत्र राजगृहाकडे गेले. दरवाजा ढकलता येतं, दरवाजा नुसता आड केलेला आहे. सेवकाला विचारलं महाराज कुठे आहेत? कैकेयीच्या महालाकडे. कैकेयीच्या महालाकडे महाराज आहेत. आणि मग सुमंत्र कैकेयीच्या महालाकडे निघाले. सुमंत्र कैकेयीच्या महालाकडे निघाल्यानंतर महाराज म्हणतात सुमंत्राला, कैकेयीच्या महालातही दिसले नाही. कैकेयीच्या महालातही दिसले नाही महाराज. मग तिथे होती कोण बसलेली? कैकेयी. कोण बसलेलं होतं? कैकेयी. कैकेयीच्या महालात आता कोण बसलेलं होतं? मंथरा होती. आणि कैकेयी कुठं बसलेली होती? कोपभवनामध्ये होती. मंथरेला विचारलं महाराज. ती म्हणते ओ सुमंत्रजी, तुमचा महाराजही इथं नाही, तुमची कैकेयी नाही, ती कोपभवनात आहे. सुमंत्राने डोक्यालाच हात लावला. रामाचा राज्याभिषेक आहे आणि कोपभवनाकडे काय करायला लागले दोघंही? ज्या वेळेस सुमंत्र जात आहेत, जागहु सुमंत्र जगहु जाई, जुन काज रजनी चरपाई, गयु सुमंत्र तब राहु माही, देखी भय जात डराही, धाई खाय जन जननी टेरा, मानु विपति विशोत घोरा, पूछे कौन उत्तर देई, गए भवन भूप कई कई, कई जय जीव बैठे सिरनाई, देखी भूप गति दुखाई,
सोच विकल बिरे तुन पायी मान हुकमल करीतलाई. महाराज म्हणतात तो गेल्यानंतर त्याला एवढी विचित्र अवस्था ती दिसली. असं वाटत होतं ते कोपभवन खायला धावतंय. एखाद्या मशानात गेल्यासारखं ते सुमंत्राला वाटायला लागलं. आणि मग परहीन रजहिनी दनिसी हे तुजन जगदीश राम राम रटी भर किये करऊन मरम असीस. राजा दशरथ खाली पडलेले, भूमीवरती पडलेले आणि राम 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 असं करतायत. हे राजाचं चालू आहे. राम राम करणं चालू आहे राजाचं. सुमंत्राने जवळ घेतलं. महाराज काय झालं? सुमंत्रा काय झालं ते विचारू नको. माझ्या रामाला घेऊन येशील माझ्याकडे? हो ना महाराज, लगेच जातो. कैकेयीला विचारला, हो महाराणी काय झालं? अरे काय सुमंत्रा, तुझा राजा नाटकी आहे. याला मी काही मागितलं तर हा लोळून काय घेतोय. याला काही मागितलं हा मूर्छित काय पडतोय. हा राजा नाटकी आहे. आणि मग सुमंत्र रामाकडे जात आहेत. राम सुमंत्र ही आवत देखा आदर कीन पिता समलेखा. सुमंत्राला रामाने पाहिलं. सुमंत्र महाराज येत आहेत. प्रणाम केला. रामा ही प्रणाम करायची वेळ नाही तर माझ्यासोबत चाल राजा. पटदिशा रामजी सुमंत्रासोबत निघाले आणि कैकेयीच्या महालाकडे गेले. आणि कैकेयीच्या महालात गेल्यानंतर रामजीने पाहिलं बाबा खाली पडलेले आहेत. आई पलंगावर बसलेली आहे. असं कधीच घडलं नव्हतं. मी नेहमी पाहायचो आई पायाजवळ बसलेली असायची आणि बाबा पलंगावर बसलेले असायचे. पण हे दृश्य वेगळं आहे. रामाच्या मनालाही कुठंतरी या दृश्याने थोडंसं दुखावून टाकलेलं होतं. पण ते राम होते. आतमध्ये गेल्यानंतर राजा दशरथाचे शब्द कानावरती पडले, हे राम हे राम. आणि मग बापाचं मुंडकं राजा दशरथाचं मुंडकं रामाने आपल्या मांडीवर घेतलं आणि विचारलं, बाबा हो बाबा काय झालंय काय? रामाचे शब्द कानावरती गेल्यानंतर हळूसवार डोळे उघडले आणि राजा दशरथ म्हणतात, रामा मला माफ कर रे, मला माफ कर, मी तुझा अपराधी आहे. अरे अनेक राजे होऊन गेले पण माझ्यासारखा राजा, एक स्त्री अधीन राजा, एका बायकोच्या शब्दाच्या पाठीमागे लागलेला राजा, बायकोच्या वचनाला बांधलेला राजा, आज मी फसलो रे. एखाद्या हरणीला फसवण्यासाठी जसं एखादं जाळं त्या पारध्याने आथरावं तसं या पापिनीने माझ्यासाठी एक जाळच निर्माण करून ठेवलं. हे तेव्हापासून हे जाळं विणत असेल आणि त्या जाळ्यामध्ये मी आज फसलो, जाळ्यामध्ये फसलो रे रामा. बाबा का चिंता करताय? अरे हो म्हणावं तर तुला वनवासामध्ये पाठवावं लागतं राजा, आणि नाही म्हणावं तर माझं कुळ खूप मोठं आहे. सिबी दधीची हरिचंद्र नरेसा, सहे धर्महित कोटी कलेसा. अरे वचनाला पाठीमागं फिरणारी आमची रघुकुल वंशाची जात नाही रामा. आणि मी जर आज नाही म्हणलो ना तर उद्या माझ्याकडे शिंतोडे उडवतील लोक, माझे पित्र मला दोष देतील रामा. अहो बाबा नेमकं झालं काय, काय सांगू रामा तुला? कैकेयी म्हणते, रामा तुझा बाप नाटके आहे, तो काही सांगणार नाही तुला, मी सांगते ना मी. अरे काही नाही रे रामा, तुझ्या बापाकडे माझी काही उसनवाळी होती, काही वचन तुझ्या बापाकडे होते, आणि 2 वचनं असल्यामुळे एका वचनाने मी भरताला गादी मागितली. चांगलं केलं बा तू, त्याच्यात काय कठीण आहे बाबा, त्याच्यासाठी एवढं कशाला? कैकेयी म्हणते, रामा ऐकशील तर खरी? अगं सांग ना मा काय? अरे दुसऱ्या वचनाने मी तुला वनवास मागितला रे. रामजी म्हणतात, मा मग याच्यात काय कठीण आहे? काय राम आहे याच्यात काय कठीण आहे? अगं मा हे अयोध्येचं राज्य तरी लहान आहे पण वनाचं राज्य खूप मोठं आहे. अवध आभागी राम बड भागी, अवध आभागी राम बड़ भागी, अवध भागी राम बड़ भागी.
बनबाड भागी ठरला असं गोस्वामीजी म्हणताय. कारण जिथे राम जाणार आहे तिथेच तर खरी अयोध्या आहे. आणि मग रामजी आपल्या वडिलांना उठवून घेत आहेत, सुमंत्राजवळ देत आहेत, म्हणतात वडिलांना सांभाळा, आता आम्ही गेलं पाहिजे. सब प्रसंग रघुपती सुनाई, बेठी मनतोन धरी निष्ठुरताई, सुन जानकी से तू बडभागी, ते पितू मातू वचन अनुरागी. आणि मग रामजी म्हणतायत की सुनऊ जानकी सोयी सुत बडभागी, जो पितू मातू वचन अनुरागी. ए मा, मी तुमचा थोरला मुलगा आहे ना, मग मी तुमच्या सर्वांचं ऐकलं पाहिजे, मी तुमच्या सर्वांचं ऐकलं पाहिजे. मी जर तुमचं ऐकलं तरच तर मी भाग्यशाली ठरेन ना. आणि म्हणून मी भाग्यवान आहे. मी माझं पित्याचं वचन ऐकण्यासाठी, आईचं वचन पूर्ण करण्यासाठी मी वनात जाणार आहे. आता भगवान परमात्मा वनात निघणार आहे. तुम अपराध योग नाही ताता, जननी जनक बंधू सुखदाता. राजा दशरथ म्हणतात, हे तात, हे रामा, तू अपराधाच्या योग्य नाही आहे. अरे तू खूप कोवळा आहे, पण मी केलेल्या चुकीचं फळ तुला भोगावं लागते. रामा, मीच तर कराचा अपराधी आहे. असं कोई राम गमन तब कीना, भूप लोक सब दारुंग खुदीना. महाराज म्हणतात भगवान परमात्मा आता निघणार आहे. हे दृश्य आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचं आहे. रामाने वल्कल परिधान केलेली आहे. आता एक छोटंसं भजन